रामकृष्ण हरी मंडळी, आज आपला मुक्काम पोस्ट ठाणे उपवन एरियामध्ये आलेला आहे। तो उपवन एरियामध्येच एक मी 4.5 BHK फ्लॅट दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे। आणि ज्यांची मोठी फॅमिली आहे, ज्यांना निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायचं आहे, ज्यांच्या घरामध्ये जास्त लोकांची संख्या आहे, ज्यांना हा निसर्गाचा डोळ्यापुढे असणारा निसर्गाचा व्ह्यू हवा असणार आहे, हा आयुष्यभर हा व्ह्यू तुम्हाला असाच राहणार आहे, अशा पद्धतीचाच हा फ्लॅट आहे जो 4.5 BHK फ्लॅट असणार आहे। जर हा फ्लॅट तुम्ही बघितला तर तुम्हाला जाणवेल की हा फ्लॅट खरोखर खूप मोठा आणि खूप चांगला आहे। ज्यांना आपलं बजेट ॲडजस्ट होत नाही आणि पण 4 BHK हवा आहे, अशाच लोकांसाठी हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट कसा आहे ॲक्च्युली, हे जे म्हणजे ह्याच्यात 2 ॲग्रीमेंट होणार आहे। 2 BHK जॉईंट बनवलेला हा 4.5 BHK फ्लॅट आहे ॲक्च्युली। त्यामुळे हा ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला ह्या साईडला 1 फ्लॅट आणि समोरच्या साईडला 2 फ्लॅट अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि ते तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ साधारण इथे 3 लिफ्ट ह्या फ्लोअरवरती असणार आहे। ग्राउंड प्लस 19 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे। ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूल वगैरे सध्या नक्कीच नाही आहे। बाकी जिम आणि मुलांसाठी गार्डन असणार आहे। आणि ह्याच बिल्डिंगच्या शेजारी उपवन तलाव असणार आहे। ह्या घराला लागून तुमचं येऊरचा डोंगर असणार आहे। त्यामुळे तुम्हाला सकाळचं फिरण्यासाठी इथे व्यवस्थित आणि खूप चांगल्या पद्धतीने जागा मिळणार आहे। अशाच पद्धतीचा हा 4.5 BHK फ्लॅट आहे। ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असा प्रशस्त मोठा असा हॉल मिळतो। जर तुम्ही हॉलची साईज जर बघितली तर साधारणतः 21 बाय 19चा हा तुम्हाला ह्या साईडचा तुमचा हॉल असणार आहे पूर्णपणे। आणि 3 बाय 10चं तुमचं डायनिंगचा स्पेस तुम्हाला ह्या हॉलमध्ये मिळणार आहे। हा फ्लॅट विथ OCCC रेडी आहे। फ्लॅट ज्यावेळेला तुम्ही OCCC फ्लॅट रेडी आहे आणि ज्यावेळेला तुमच्या हॉलमध्ये तुम्ही येणार आहात त्या 2 साईडला अशी प्रॉपर बाल्कनी आहे, जी स्टँडिंग बाल्कनी तुम्ही म्हणू शकता। ॲक्च्युली ह्या ग्रिलप्रमाणे जर घेतलं तर हे भरून घेतलं तर इथं मोठी बाल्कनी 100% होऊ शकते। हा जॉईंट केलेला फ्लॅट आहे, त्याच्यामुळे तुमची ही स्टँडिंग बाल्कनी असणार। आणि तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं अथांग असं तुमचं हिरवगार डोंगर तुम्हाला कायमचा दिसणार आहे। तुम्हाला हे जे घरं दिसत आहेत हे घरं थोड्याच दिवसामध्ये रोड कटिंगमध्ये जाणार आहेत आणि भविष्यात हा रोड मानपाड्याला कनेक्ट होणार आहे, जिथे बोरिवली टू ठाणे टनल तुमचा जॉईंट होणार आहे। हा रोड तिकडे जॉईंट होईल बोरिवली टू ठाणे टनलपाशी। त्यामुळे हा जो सध्या जे घरं वगैरे बघताय ते घरं वगैरे तुमचे इकडून निघून जाणार आहेत। तर ह्याच पद्धतीचं ज्यावेळेला मग आपण हा हॉल त्या साईडचा हॉल संपल्यानंतर इकडे तुमचं डायनिंग स्पेस आहे। आणि डायनिंगच्या स्पेसच्या आपण ज्यावेळेला हे जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला 3 रूम्स आहेत आणि ह्या साईडला 1 बेडरूम आणि परत 1 हाफ बेडरूम असं ह्या साईडला असणार आहे। म्हणजे माझ्या राईट हँडला आणि लेफ्ट हँडला तुम्हाला इकडे 3 बेडरूम्स असणार आहेत। तुम्ही ज्यावेळेला ह्या फ्लॅटच्या ह्या साईडला येतो त्यावेळेला तुम्हाला हा पॅसेजचा जो एरिया 3.6चा हा पॅसेज एरिया मिळतो। ॲक्च्युली हे जे घर आहे ना हे साधारणतः तयार रेराच्या अगोदर झालेलं घर आहे। त्याच्यामुळे तो ॲक्च्युली युजेबल कार्पेटचं 1301 याचा कार्पेट असणार आहे। 1301 कार्पेट हा फ्लॅट 1301 कार्पेटचा आहे। जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवेल की हे घर किती मोठं आणि किती प्रशस्त आहे म्हणून। तर त्याचं ज्यावेळेला पॅसेज लिहितो ते 4 बाय 6चं हे आपलं बाथरूम असणार आहे। बाथरूम ह्या पद्धतीचं आहे, मस्तपैकी बनवलेलं आहे। आणि हा फ्लॅट जास्त आपल्या हायर फ्लोअरला नाही आहे, जरा लोअर फ्लोअरलाच फ्लॅट आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जो व्ह्यू आहे तो कायमचा दिसणारा आहे। हे कॉमन वॉशरूमच्या नंतर आपण एक मोठा बेडरूम, तुम्ही बेडरूमची साईज जर बघितली 10 बाय 14ची बेडरूमची साईज असणार आहे। खूप मोठा आणि असा प्रशस्त तुमचा हा बेडरूम असणार आहे, ज्याच्यात तुम्ही आज साईज बघितली। ह्या साईडला जर आलात तर ह्या साईडला तुम्हाला परत तुमच्या फ्लॅटमध्ये असणारी ही स्टँडिंग बाल्कनी आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे डेव्हलपमेंट भविष्यात कधी कुठे येणार नाही। राहिला प्रश्न ह्या गोष्टींचा, तर ही गोष्टी सगळ्या तुमच्या रोड कटिंगमध्ये ऑलरेडी जाणार आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटते त्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि ही जी बिल्डिंग आहे ही साधारणतः 2015लाच रेडी झालेली होती। पण आता काय ह्या बिल्डिंगमध्ये काही मॅनेजमेंटचे घरं शिल्लक असल्यामुळे आपण ते घरं तुम्हाला दाखवणार आहोत। आपल्याकडे जास्त फ्लॅट अवेलेबल नाही, हा एकच फ्लॅट अवेलेबल आहे। त्याच्यानंतर तुम्ही हे जे स्टडी रूम म्हणलं तरी चालेल, ते स्टडी रूमची साईज पण बघितली तर हवा पण खेळती आहे सगळ्या रूम्समध्ये, पूर्ण फ्लॅटमध्ये। हा एक स्टडी रूम आहे, जो स्टडी रूमची साईज जरी तुम्ही बघितली तर ती पण चांगली मोठी आहे। 9.5 बाय 7.5चा हा स्टडी रूम तुमचा असणार आहे।
म्हणजे त्या हिशोबाने जर बघितलं तर स्टडी रूमची साईज पण जर बघितली तर ती चांगली आहे. आणि मग तुम्ही ज्या वेळेला हे सगळं होतं त्यावेळेला तुमच्या तीन बेडरूमच्या मध्यभागी हे किचन असणार आहे. किचनची साईज 7.5 बाय 10 फुटाची ही किचनची साईज असणार आहे. आणि याच्यातही तुमच्या 2 साईडला प्लॅटफॉर्म लावलेले आहे, अधिक तुमचं हे गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली आहे. आणि त्याच्यानंतर परत जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे पण परत मोठी किचनला लागून असणारी ही स्टँडिंग बाल्कनी आहे, जी बघू शकता ह्या साईडनं पण. आणि ह्या साईडनं परत आपला जो शेवटचा बेडरूम येईल त्याची पण अशी मोठी जागा तुम्हाला इकडनं ह्या साईडला मिळते. म्हणजे हे काय त्याच्यात कार्पेटमध्ये हे काउंटिंग तर नक्कीच नाही आहे, त्याच्यामुळे ती सगळं एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये. आणि मग आपला हा आता शेवटचा म्हणण्यापेक्षा तिसरा बेडरूम आहे, जो 10 बाय 8चा असणार आहे. म्हणजे 10 बाय 8चा बेडरूम आहे. त्याच्या साईडला जर तुम्ही इकडे आलात तर 4.5 बाय 6.5चं तुमचं हे बाथरूम असणार आहे. बाथरूम पण पूर्ण प्रॉपर रेडी आहे. हा फ्लॅट यूज केलेला बिलकुल नाही, अनयूज नाही आहे, अनयूज फ्लॅट आहे, बिलकुल वापरलेला फ्लॅट नाही आहे. आणि ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही ह्या बेडरूमला जर आलात तरी तुम्हाला वॉलड्रॉपसाठी जागा असणार आहे. आणि त्याच्यानंतर परत ह्या बेडरूमला जरी आपण बघितलं तर ह्या बेडरूमला जर आपण आलो तर इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी तर 100% आहेच आहे. याच्यात काय झालेलं आहे, सगळ्याच बेडरूमला तुम्हाला व्ह्यू जर बघितला, बेडरूमला, हॉलला, किचनला, हा सगळा डोंगराचा व्ह्यू हा कंटिन्यू राहणारा व्ह्यू आहे. आणि जर आपण ह्या साईडला तो उपवन तलाव पण दिसतोय आणि तुमचा डोंगर पण दिसतो आणि तुम्हाला हवा पण इथे जाणवते फ्लॅटमध्ये प्रॉपरली. म्हणजे खेळती हवा असल्या कारणाने इथे तुम्हाला चांगली हवा मिळते. आणि बेडरूमची साईज पण जर बघितलं, आज जे 2024ला जे घरं बनत आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा कार्पेट तुम्हाला दिसतो, त्या पद्धतीचं बेडरूम्स दिसतात, त्या पद्धतीचे हे बेडरूम नक्कीच नाहीत. हे बेडरूमची साईज वगैरे सगळे मोठ्या साईजचे बेडरूम्स आहेत. आता आपण सध्या 3 बेडरूम तुम्हाला मी दाखवलेले आहेत, हॉल तुम्हाला मी दाखवलेला आहे, किचन तुम्हाला मी दाखवलेलं आहे, ह्या स्टँडिंग बाल्कनीची जागा तुम्हाला मी दाखवलेली आहे. आणि आता आपण चाललोय इकडे शेवटच्या साईडला. तर तुम्ही शेवटला इकडे परत एक कॉमन बाथरूम आहे, जे 4 बाय 8चं कॉमन बाथरूम असणार आहे. आता हे नेट अँड क्लीन साफसुथरं करून आपल्याला सगळं टकाटक करून मिळेल आता त्या पद्धतीनं. आणि नंतर मग आता कॉमनमधनं ज्या वेळेला आपण परत या मास्टरमध्ये जातो तर 10 बाय 13.5चा हा तुमचा परत भला मोठा असा असणारा बेडरूम असणार आहे. आणि ह्या बेडरूमला जरी बघितलं तर तुम्हाला इकडे स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिलेली आहे. आणि तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला येऊरचा हा पूर्णपणे डोंगर, अधिक तुमचा उपवनचा हा तलाव, हा पूर्णपणे तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधनं बघायला मिळतो. साईज जरी बघितली तर याची साईज पण तुमची जवळजवळ 4.5 बाय 7.5ची ह्या बाथरूमची साईज असणार आहे. ह्या पद्धतीचं हे तुमचं परत मोठं बाथरूम. आता ह्या साईडला जर आपण ही खिडकी ओपन केली त्याच्यातनं खूप हवा येते, कारण भरपूर हवा येते ह्या फ्लॅटमध्ये इकडनं ह्या साईडला. आणि त्याच्यानंतर मग तुमचं आता हे शेवटचं 4.5 बेडरूम बाकी आहे. ते हाफ बेडरूम आता आपण बघू. हाफ बेडरूमची परिस्थिती अशी आहे की हाफ बेडरूमचा जर दरवाजा उघडला तर याच्यातनं प्रचंड अशी हवा तुम्हाला ही खिडकी उघडी ह्या बेडरूमची जर खिडकी उघडी ठेवली तर पूर्ण फ्लॅटमध्ये याची हवा खेळती राहते. ही जर खिडकी, दोन्ही याच्यातल्या खिडक्या उघडल्या तर अजून जास्त हवा तुम्हाला तिकडे नक्की जाणवेल. ह्या पद्धतीचं हे बेडरूम आहे लास्टचं, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढी मोठी हा पॅसेज मिळतो, अधिक हा बेडरूम तुम्हाला एवढा मोठा मिळतो ह्या पद्धतीचा. आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या बेडरूममध्ये येणार आहात, याच्यात पण तुमच्या ह्या बेडरूममध्ये तुमच्या ह्या साईडला जर आलात तर स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडं पण मिळालेली आहे. आणि तुमच्या ह्या बेडरूममधनं ज्यावेळेला आपण इकडे बघू ना तर त्यावेळेला तुम्हाला उपवन लेक आणि तुमचा डोंगर पूर्णपणे हा डोंगर तुम्हाला हा व्ह्यू तुमच्या ह्याच्यामधनं मिळतो. ह्या फ्लॅटसोबत आपल्याला ह्या 4 BHKच्या सोबत आपल्याला जर पार्किंग म्हणलं तर आपल्याला याच्यात 2 प्रॉपर खालच्या पार्किंग मिळतील. म्हणजे पोडियम पार्किंग तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये 2 मिळतील ह्या 4 BHK सोबत. जर असा आपण इकडून जर तो फ्लॅट बघितला तर त्या शेवटपर्यंत बघितला असा मोठा आणि खूप मोठी जागा तुम्हाला जाणवतो की आमचा 4 BHK फ्लॅट खूप मोठा आहे असा. ह्याच्यामध्ये 2 ॲग्रीमेंट होतील, 2 BHKचे 2 ॲग्रीमेंट्स होणार आहेत. आणि फ्लॅट मात्र जॉईंट झालेला आहे. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे हा अनयूज फ्लॅट आहे. 1301 याचं कार्पेट असणार आहे. आणि जर आपण ह्या डीलला आपण जर बसलो तर याची जी किंमत आहे ही खूप चांगली आणि मस्त आहे. 2,70,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं तुमचं त्या किमतीमध्ये सेट होणार आहे. ओपन लेकच्या साईडला किंवा वसंत विहारच्या जवळ, बेथनी हॉस्पिटलपासून जवळ हा सगळा फ्लॅट आहे. मला असं वाटतं
ज्यांचं बजेट थोडं ॲडजस्टेबल आहे आणि 4 BHK घ्यायची इच्छा आहे, मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ही डील खूप चांगली आहे. 2,70,00,000 रुपये याची किंमत असणार आहे आणि OCCC रिसिव्ड हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा फ्लॅट तुम्ही बघायचा असेल तर मला नक्की सांगा. मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे आणि अशाच पद्धतीचे माझे व्हिडिओ मी परत दाखवतो आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा. माझा प्रयत्न मी पूर्णपणे करतोय, पण तुमच्याकडनं पण माझ्यावरती कृपादृष्टी राहिली तर मला अजून काहीतरी नक्की करता येईल आणि मी जो अजून नक्की करणार. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.